नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपल्या इतिहास विषयाच्या पेपर क्रमांक 10 DG फर्स्ट आधुनिक महाराष्ट्रातील सामाजिक सुधारक या पेपरमधील प्रकरण पहिले एकोणिसाव्या शतकातील सामाजिक, धार्मिक आणि राजकीय सुधारणांची पार्श्वभूमी आपण आज अभ्यासणार आहोत. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संदर्भामध्ये पाहत असताना ज्या ज्या समाजसुधारकांनी आपल्या तत्त्वज्ञानातून, आपल्या विचारातून समाज जागृतीचं जे फार मोठं कार्य केलं, त्याचीच परिणिती या सुधारणा होण्यामध्ये झाली. तर याच्यामध्ये पहिलं बीट आहे 19व्या शतकातील सामाजिक परिस्थिती. हा जो कालखंड होता 19व्या शतकाचा, म्हणजे 1800 ते 1900च्या मधला काळ. या कालखंडाचा आपण आढावा घेताना असं दिसून येतं की इसवी सन 1713 साली जन्माला आलेली पेशवाई, म्हणजेच मराठ्यांच्या शेवटचा जो छत्रपती होऊन गेला, त्यानंतर राजारामाच्या नंतर इसवी सन 1707ला खऱ्या अर्थानं औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर या मराठा स्वातंत्र्य युद्धाचं जे नेतृत्व होतं ते महाराणी ताराबाईंकडे आलेलं होतं. आणि भोसल्यांच्या वंशजाच्या नंतर म्हणजे इसवी सन 1713 साली या महाराष्ट्रामध्ये पेशवाई जन्माला आली. याच्यातला पहिला पेशवा होता बाळाजी विश्वनाथ. आणि इसवी सन 1818मध्ये ही पेशवाई ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये समाप्त झाली, लोप पावली, किंवा मराठ्यांच्या जे काही स्वराज्य होतं ते लयास गेलं. इसवी सन 1818 या कालखंडामध्ये शेवटचा पेशवा होता बाजीराव दुसरा. आणि ब्रिटिशांनी शनिवार वाड्यावर युनियन जॅक फडकवला. युनियन जॅक, ब्रिटिशांचा ध्वज, आणि महाराष्ट्रात इंग्रजांचं राज्य सुरू झालं. इसवी सन 1818ला पेशवाईचा अंत झाला आणि आपला हा महाराष्ट्र ब्रिटिश सत्तेच्या अधीन झाला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावार प्रांत रचनेनुसार संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती केली गेली. 1 मे 1960. या महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून राजस्थान, मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्राचा देशामध्ये 3रा क्रमांक लागतो.
महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर तर उत्तर दक्षिण लांबी 720 किलोमीटर आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत आणि 363 तालुके आहेत. आणि याची प्रशासकीय सोय व्हावी किंवा प्रशासकीय सोयीसाठी कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर हे 6 प्रशासकीय विभाग पाडले गेलेले आहेत. या महाराष्ट्रामध्ये अनेकदा राजकीय संघर्ष व बदल घडून आलेला दिसून येतो. सर्व जाती, वर्णव्यवस्था, अज्ञान तसेच रूढी परंपरांचा पगडा या कालखंडामध्ये महाराष्ट्रातील समाज मनावर होता. महाराष्ट्रातील 19व्या शतकातील या परिस्थितीचं आपण अवलोकन केल्यास आपल्याला ते पुढील प्रमाणात दिसून येईल. आता 19व्या शतकातील सामाजिक परिस्थिती पाहत असताना पहिला मुद्दा आहे कुटुंब पद्धती. या कालखंडामध्ये भारतीय समाजाचे व्यक्ती, कुटुंब, जाती व वर्ण हे 4 घटक मानले गेलेले आहेत. कुटुंब व्यवस्था ही भारतीय समाजाची एक संस्था आहे. अगदी प्राचीन काळापासून ती अस्तित्वात आलेली आहे. या कुटुंबामध्ये आई, वडील व त्यांची मुले इत्यादी सदस्य असतात. प्राचीन काळात संयुक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. 19व्या शतकात ही संयुक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. या कुटुंबामध्ये 1-2 पिढ्यांची माणसं एकत्र राहत असत. कुटुंबामध्ये एक कारभारी पुरुष असे आणि कुटुंब चालविण्याची जबाबदारी त्या कारभाऱ्याची असे आणि त्याला कुटुंबातील इतर सदस्य मदत करीत असत. त्यानंतर आहे जाती संस्था. या समाजामध्ये अनेक जाती व उपजाती होत्या. आपण 19व्या शतकातील आधुनिक महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करतोय. अनेक जाती आणि उपजाती होत्या. प्रत्येक जातीला आपल्या स्थानानुसार सामाजिक हक्क, विशेषाधिकार व कर्तव्य ठरवून दिलेली होती. जातीव्यवस्था ही अनेक शतकांपासून अस्तित्वात असून महाराष्ट्रातील समाजरचना जातीवर आधारित होती. व्यवसाय व कर्म हे जातीनुसार ठरवलेले असल्याने समाजात संघर्ष तुलनेनं कमी होता. जातीव्यवस्थेमध्ये उतरंडीप्रमाणे श्रेणीबद्ध रचना होती आणि प्रत्येक जातीचं आचरण ठरलेलं होतं. या कालखंडामध्ये पेशवे सत्ताधीश असल्यानं साहजिकच समाज जीवनावर
ब्राह्मणांचं वर्चस्व होतं आणि या ब्राह्मणामध्ये सुद्धा देशस्थ विरुद्ध कोकणस्थ हा वाद होताच. मराठ्यांमध्ये मराठे आणि कुणबी असे दोन पोटभेद होते. मराठे स्वतःला कुणब्यापेक्षा श्रेष्ठ मानत होते. कुणबी हे गरीब शेतकरी किंवा शेतमजूर होते. ब्राह्मण व मराठे या दोन जातींशिवाय कुंभार, सोनार, सुतार, शिंपी, धनगर, तेली, न्हावी, माळी, गोंधळी, गुरव या महाराष्ट्रातील प्रमुख जाती होत्या. यापैकी काही जाती बलुतेदार असल्याने त्यांना विशेष हक्क होते. जातीव्यवस्था ही ईश्वरप्रणीत आहे, त्यात बदल करण्याचा अधिकार कोणाच नाही असा पक्का समज होता. हे सगळे ईश्वरानं निर्माण केलेलं आहे. जातीसाठी माती खावी किंवा जातीसाठी खावी माती अशी म्हण प्रचारात आली होती. जुने सोडू नये व नवे स्वीकारू नये हाच पेशवाईचा नियम होता. याच्यानंतर आहे जातीभेद. सबंध भारतात हिंदूंच्या सुमारे 8,000 जाती आहेत. या जातीमध्ये भेदाभेद आहे. प्रत्येकजण आपलीच जात श्रेष्ठ समजत असत आणि महाराष्ट्रही त्याला अपवाद नव्हता. जातीव्यवस्थाच मुळात वर्णव्यवस्थेतून जन्माला आलेली असल्यानं ब्राह्मणाचे समाजामध्ये श्रेष्ठ स्थान होते. मराठा व कुणबी यांच्यात भेद होता. खुद्द ब्राह्मणामध्येही भेद होते. देशस्थ कोकणस्थ यांच्यातही वाद होता. ज्या खालच्या जाती होत्या त्यांच्यातही वाद होता. मग तेली, न्हावी, माळी, शिंपी, कुंभार, धनगर, सुतार, गोंधळी, गुरव अशा वेगवेगळ्या जातीत समाज विभागलेला होता. त्याचप्रमाणे त्यांना दलित म्हटलं जात होतं. त्यामध्ये महार, मांग, चांबार, ढोर यांच्यातही वाद होता. महार हा मांगापेक्षा श्रेष्ठ समजला जात होता, तर चांबारी हा इतर सर्वांपेक्षा श्रेष्ठ समजला जात होता. या अस्पृश्य समजल्या गेलेल्या जातीतही एक संघता नव्हती. त्यांच्यातही उच्च कोटीतला जातीभेद होता. म्हणजे प्रत्येक जातीमध्ये भेदाभेद होताच. त्यानंतर आहे अस्पृश्यता. अस्पृश्य म्हणजे स्पर्श करण्यास अयोग्य. अस्पृश्यांनाच अतिशूद्रसुद्धा म्हटलं जात होतं. अतिशूद्रामध्ये महार, मांग, ढोर, चांबार या प्रमुख जाती होत्या. त्यापैकी महार हे संख्येने मोठी जात होती. देवालय असतील म्हणजे मंदिरं, पानवटे येथे अस्पृश्यांना प्रवेश नव्हता. या जातीच्या व्यक्तीचं दर्शन व संभाषण हेही प्राय चित्ताहार्य मानलं आहे. त्यांच्या स्पर्शानं सवर्ण हिंदू बाटत होते. पेशवाई जरी संपली तरी पेशवाईच्या काळातील अस्पृश्यता संपलेली नव्हती. त्यानंतर आहे वर्णव्यवस्था. वर्णव्यवस्था ही भारतीय समाजव्यवस्थेचं एक अंग होय. वर्णव्यवस्थेतूनच जातीव्यवस्थेचा उगम झाला. या चातुर्वर्णाच्या सर्वात जुना उल्लेख
ऋग्वेदातील पुरुष सूक्तामध्ये आढळतो. प्रजापतीच्या मुखादी अवयवांपासून 4 वर्ण निर्माण झाले. प्रजापतीच्या मुखातून ब्राह्मणांपासून क्षत्रिय मांड्यांपासून वैश्य मांड्यांपासून आणि पायापासून क्षुद्र म्हणजे मानवाचं जे शरीर आहे त्या शरीराची रचना मुखातून म्हणजे मानेचा वरचा जो भाग आहे त्याच्यातून ब्राह्मणाची निर्मिती, बाहूमधून क्षत्रियांची निर्मिती, मांड्यांमधून वैश्य जे व्यापारी आहेत अशांची निर्मिती आणि शेवटचा जो वर्णव्यवस्थेतला स्तर होता जो शूद्र त्यांची पायापासून अशी ही व्यवस्था होती. आणि ही वर्णव्यवस्था जरी 19व्या शतकात अस्तित्वात नव्हती तरी परंतु त्यांचा पगडा मात्र समाज मनावर होता. त्यामुळं वर्णव्यवस्थेच्या विरोधात बोलणं म्हणजे धर्माचा आणि ईश्वराचा अपमान करणं असं समजलं जाई. आणि या वर्णव्यवस्थेचं दुसरं रूप म्हणजे जातीव्यवस्था होय. म्हणजेच ती कोणत्या ना कोणत्या रूपानं अस्तित्वात होती हे मात्र 19व्या शतकामधलं सत्य आहे. त्यानंतर आहे बालविवाह. एकोणिसाव्या शतकामध्ये सर्वसाधारणपणे मुलींचे विवाह 8 ते 10 वर्षाच्या आतच होत असत. दादोबा पांडुरंग यांचा विवाह 13व्या वर्षी तर नवरोजींचा विवाह 7व्या वर्षी झाला. दादाबाई नवरोजी आईच्या पोटात बाळ असताना पाळण्यात व कडेवर असताना लग्ने लावली जात. त्यामुळं त्यांचं मानसिक धैर्य खचे. 14 वर्षाच्या मुलीवर बालसंगोपनाची जबाबदारी येऊन पडे. मुलगी 8 वर्षाची झाली म्हणजे तिच्या आई आणि वडिलांना समाजाची बोलणी खावी लागत. त्यामुळे लवकरात लवकर मुलीचा विवाह करण्यामागे लोकांचा कल होता. विवाह जर लवकर झाला नाही तर त्या कुटुंबावर बहिष्कार घातला जात असे. त्यानंतर आहे जरठ विवाह. जरठ विवाह म्हणजे म्हाताऱ्या नवऱ्याबरोबर वयाने लहान असलेल्या मुलीचा झालेला विवाह होय. आपली मुलगी श्रीमंत घरात दिल्याने मग तो म्हातारा असला तरी चालेल पण ती सुखाने तरी आयुष्य घालवू शकेल अशी धारणा या कालखंडामध्ये समाजामध्ये होती. त्यानंतर आहे बहुपत्नीत्व, वेश्यागमन व कन्या विक्रय. यावेळी समाजामध्ये बहुपत्नीत्वाची पद्धत अस्तित्वात होती. एकापेक्षा जास्त बायका असणं समाजामध्ये प्रतिष्ठेचं समजलं जात होतं. मुस्लिमांना कायद्यानेच चार बायका करण्याचा अधिकार होता परंतु ते तसं करीत नसे. आणि बहुपत्नीत्वाच्या प्रथेमुळे कौटुंबिक कलह वाढत असे. अतिरिक्त भोग आणि लालसेपोटी राजरोस बाया म्हणजे स्त्रिया ठेवणं अथवा वेश्यांचे उंबरडे झिंजवणं हा प्रकार 19व्या शतकात बऱ्याच प्रमाणामध्ये चालू होता.
कन्या विक्रीची पद्धत रूढ होती. 500 ते 1000 रुपये घेऊन लग्नासाठी आपली मुलगी वधूपिता देत असे. याच्यानंतर आहे सतीप्रथा. आपला पती गेल्यानंतर म्हणजेच नवरा मेल्यावर समाजामध्ये आपली जी अवहेलना होते ती अवहेलना होऊ नये म्हणून आपण पतीबरोबर सहगमन केलं तर काय वाईट आहे, अशा विचारातून ही सतीप्रथा जन्माला आली होती. सती गेल्यास स्वर्ग मिळेल, मोक्ष मिळेल, तिच्या घराण्याला पुण्य मिळेल, अशा भूलथापा याही कालखंडात दिल्या जात होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांची एक पत्नी सती गेलेली होती. खंडेराव होळकर यांच्या बायका अहिल्याबाई होळकर यांची नातसून सती गेलेली होती. आणि या पेशवाईत सरदारांच्या उच्चकुलीन मराठ्यांच्या विधवा स्त्रिया सती जात असत. याच्यानंतर आहे विधवांचे केशवपन. विधवा स्त्रीच्या डोक्यावरचे केस दरमहा काढून टाकण्याची पद्धती सार्वत्रिक प्रचलित नव्हती. केशवपन ही प्रथा होती पण सार्वत्रिक नव्हती. ब्राह्मण व तत्सम म्हणजे त्यासारखेच उच्चवर्गीयामध्ये ती रूढ होती. केश वपनामुळे ती विधवा विद्रूप दिसावी व तिच्याकडे कोणाचंही लक्ष जाऊ नये हा त्या प्रथेमागचा हेतू होता. या भयंकर प्रथेमुळे उमलत्या जीवनाचे अंकुर अकाली करपून जात असत. विधवेचे केशवपन करणाऱ्यावर बहिष्कार सुद्धा टाकला जाई. आज आपण याच ठिकाणी थांबतोय. 19व्या शतकातील सामाजिक परिस्थितीचे सिंहावलोकन आपण करतोय. याच्यामधला जो राहिलेला भाग आहे तो आपण उद्याच्या तासिकेमध्ये पाहूयात. तोपर्यंत धन्यवाद.